जय भीम. मी मनोहर मोहिते आपल्या समोर बोलत आहे. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी माझ्या कल्पनेने कविता काव्य लिखाण केलेलं आहे. माझ्या कवितेचं नाव आहे भीमबाबानं माझ्या कमाल केली. माझ्या कवितेचं नाव आहे भीमबाबानं माझ्या कमाल केली. तर ही कविता तुम्हाला जास्त आवडली तर तुम्ही त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या बांधवांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. माझ्या कवितेला मी सुरुवात करत आहे. कवितेचं नाव मी बोललेलो आहे भीमबाबाने माझ्या कमाल केली. भीमबाबानं माझ्या कमाल केली, माझ्या भीमबाबानं कमाल केली. भीमाची लेकरं आज गॉटमॅट करू लागली. भीमाची लेकरं आज गॉटमॅट करू लागली. पटापट इंग्रजी बोलू लागली. माझ्या भीमबाबानं कमाल केली, दादा कमाल केली. भीमाची लेकरं इंजिनियर, वकील, कलेक्टर झाली. बाई माझ्या भीमानं कमाल केली, भीमबाबाने कमाल केली. भीमाची लेकरं गॉटमॅट करू लागली. भीमाची लेकरं खूप खूप शिकू लागली. बाई माझ्या भीमाने जादू केली. भीमाची लेकरं खूप खूप शिकू लागली. बाई माझ्या भीमानं जादू केली. कमाल केली बाई कमाल केली, दादा कमाल केली. माझ्या भीमानं कमाल केली. भीमबाबांनी माझ्या संविधान दिले. भीमबाबांनी माझ्या संविधान दिले. संविधानाने, भीमाच्या संविधानाने पंतप्रधान राष्ट्रपती झाले. भीमाच्या लेकी पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या. भीम बाबाला माझ्या विसरून गेल्या. भीमाच्या लेकी राष्ट्रपती पंतप्रधान झाल्या. भीम बाबाला माझ्या विसरून गेल्या. बांधवांनो, तुम्हाला कल्पना असेलच, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्याच्या अगोदरपासून बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं होतं. जवळजवळ त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या संविधानाला लागले. त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी सगळी तरतूद करून ठेवलेली आहे. हा देशाचा कारभार कशा प्रकारे चालला पाहिजे याच्यासाठी सर्वांना समावेशक, सर्व समाजातील खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत सर्वांना त्या सत्तेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. तदनुसार या देशाचे जे पंतप्रधान झाले ते पंतप्रधान अनेक प्रकारे वेगवेगळ्या जातीमधून निर्माण झाले होते, परंतु त्याच्यामधून मागासवर्गीय सुद्धा देवळी गौडासारखे पंतप्रधान या देशाला लाभले. त्याचबरोबर राष्ट्रपती महिला या संविधानाने लिहिलेल्या आहे. महिला सुद्धा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आता द्रौपदी मुर्मू ही सुद्धा राष्ट्रपती झालेली आहे. हे सर्व मागासवर्गीय आणि मागच्या समाजातील. आज द्रौपदी मुर्मू ही मागासवर्गीय आदिवासी समाजातील आहे. प्रतिभाताई पाटील ही मराठा समाजातली होती. म्हणजे सर्व थरातील लोकांना ह्या सत्तेमध्ये गेलं पाहिजे. सत्तेचा राज्यकार, या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे, अशा प्रकारचं लिखाण बाबासाहेबांनी संविधानामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी
जी घटना लिहिली त्या घटनेनुसार आपल्या समाजातील मागासवर्गीय समाजातील जे आमदार खासदार मंत्री सुद्धा झालेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी कवितेमध्ये मी बोलतोय की कमाल केली बाई कमाल केली, दादा कमाल केली, भीमबाबांनी माझ्या संविधान दिले, भीमाच्या संविधानाने पंतप्रधान राष्ट्रपती झाले. भीमाच्या लेखी आता उल्लेख केल्याप्रमाणे पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या, परंतु भीमबाबांना त्या विसरून गेल्या. आज तुम्हाला माहिती आहे की आपले जे आमदार खासदार मंत्री सुद्धा बाबासाहेबांच्या कृपेने झालेले आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांना विसरून गेलेत, बैमान झालेत. आमच्या समाजातील तर मंत्री आणि आमदार सर्व बैमान झालेले आहेत. मागासवर्गीय मंत्री आमदार असून सुद्धा आज या देशामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जवळजवळ 4 महिने झालेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये फक्त बौद्ध समाजच याच्यामध्ये उतरलेला आहे. आमचे धम्मगुरू, आमचे धम्मथेरो आणि बौद्ध भिक्खू याच्यामध्ये उतरून जे आज आंदोलन चाललेलं आहे त्याच्यामध्ये वास्तविक इतर मागासवर्गीय बांधवांनी सुद्धा, मागासवर्गीय संघटनांनी सुद्धा हा सहभाग घ्यायला पाहिजे होता. या आमच्या बरोबर, आमच्या बौद्ध समाजाबरोबर आंदोलनामध्ये उतरायला पाहिजे होतं, परंतु आजपर्यंत महाबोधी विहाराचा प्रश्न सुटलेला नाहीये. याला ही जबाबदारी जर पंतप्रधानांनी घेतली किंवा राष्ट्रपतींनी घेतली तरी ताबडतोब ते प्रश्न सुटतील, परंतु ते काही करत नाही. म्हणून मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे, संविधानाने पंतप्रधान राष्ट्रपती झाले, भीमाच्या लेखी पंतप्रधान राष्ट्रपती झाल्या, भीमबाबाला विसरून गेल्या. कमाल केली बाई कमाल केली, दादा कमाल झाले. नागभूमीमध्ये बाबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागभूमीमध्ये बाबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर भीमबाबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. दीक्षाभूमीवर भीमबाबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. बुद्धाच्या तथागताच्या भारतभूमीत संदेश दिले. भगवान बुद्धाच्या तथागताच्या या भारतभूमीत संदेश दिले. कमाल केली बाई कमाल केली, भीमबाबानं कमाल केली. मनोहरा भीमबाबांनी नवा जन्म दिला, क्रांती केली. मनोहरा भीमबाबाने नवा जन्म दिला, क्रांती केली. भारतभूमीत संविधानाची ज्योत लावली. भारतभूमीत संविधानाची ज्योत लावली. भीती कशाची राहिली नाही. भीती कशाची राहिली नाही. संविधानामुळे आज देशामध्ये खरोखर कशाचीच भीती राहिलेली नाहीये. कारण प्रत्येक माणसाला आपल्यावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल जर दाद मागायची असेल तर संविधान आपल्या समोर आहे. या देशाचं संविधान आपल्याला योग्य तो न्याय देणार आहे आणि हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणून या संविधानाची ज्योत लावली, त्यामुळे भीती कशाची राहिलीच नाही. बुद्ध धम्माची पताका बुद्ध भूमीत पेरली. बुद्ध धम्माची पताका भीमबाबांनी बुद्ध भूमीत लावली. माझ्या भीमबाबांनी क्रांती केली. माझ्या भीमबाबांनी क्रांती केली. कमाल केली बाई कमाल केली, दादा कमाल केली. भीमाची लेकरं गॉटमॅट बोलू लागली. भीमाची लेकरं गॉटमॅट बोलू लागली. पटापट इंग्रजी बोलू लागली. क्रांती केली बाबा क्रांती केली. भीमबाबांनी क्रांती केली. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.